हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर चला, आज आपण वर्ग समीकरण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरण यातला सराव संच 2.1 पाहणार आहोत. बघा, प्रश्न पहिला काय आहे, कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. आता कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायला सांगितले, त्यामुळे आपण आपल्या मनानं दोन वर्ग समीकरणे लिहिणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही मला वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे ते सांगणार आहात. ज्यांना माहिती आहे त्यांनी पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे. तर बघा, ax² + bx + c बरोबर 0. ax² + bx + c बरोबर 0 हे काय आहे? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मोस्ट IMP आहे. हे कसे आहे? मोस्ट IMP हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ax² + bx + c बरोबर काय आहे? 0. आता पहिल्या प्रश्नात आपल्याला सांगितले कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा. आपण काय करणार आहोत? सराव संच 2.1 पाहणार आहोत, बरोबर की नाही? आता बघा, पहिला प्रश्न आहे काय, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा. मी प्रश्न लिहिणार नाहीये. आता वर्ग समीकरण कसं लिहायचं बघा, हे या रूपात पाहिजे की नाही. मग आता हे x² सहगुणक एच्या ठिकाणी आपण कोणती तरी संख्या ठेवूया. काय ठेवूया? 3 ठेवूया. 3x² अधिक बीच्या ठिकाणी काय ठेवायचं? 4. तुमच्या मनानं काही ठेवा. अधिक सीच्या ठिकाणी 2 ठेवा, बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण झालं. आता दुसरं वर्ग समीकरण लिहूया. 4x² 4x² वजा 3x वजा 1 बरोबर 0. हे काय झाले? दोन वर्ग समीकरणे झाले. आता दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, प्रश्न दुसरा काय आहे, खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. आता हे पहिलं गणित घेऊया. x² अधिक 5x वजा 2 बरोबर 0. x² अधिक 5x वजा 2 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आहे की ते नाही आपल्याला ठरवायचं आहे. सर्वप्रथम काय करायचं, हे दिलेलं वर्ग समीकरण जे असते की नाही, ह्या वर्ग समीकरणाचा सर्वात मोठा घातांक किती आहे बघायचा. याचा घातांक किती आहे? 2 आहे की नाही. आणि या समीकरणामध्ये एकच चल आहे का बघायचं. आता x हे एकच चल आहे. x सोडून दुसरं कोणतं अल्फाबेट इथं वापरलं आहे का? नाही वापरलं. आता सर्वात मोठा घातांक 2 आहे. x हे एक चल आहे. त्यानंतर काय बघणार आहोत आपण, तर हे समीकरण सामान्य रूपाप्रमाणे आहे का? ax² इथे x² आहे, bx आहे, c आहे. मग काय म्हणायचं, या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे काय आहे? हे वर्ग समीकरण आहे. काय म्हटलं मी? या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे, बरोबर. आणि पहिला क्वेश्चन झाला प्रश्न दुसऱ्यातला. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. प्रश्न दुसऱ्यातला काय आहे, y² बरोबर 5y वजा 10. आता बघा, y² बरोबर 5y वजा 10 आहे. आता हे बरोबर चिन्हाच्या इकडचे जे काही आपल्याला पद आहेत ना, ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणायचे. उजव्या बाजूचे सर्व पद डाव्या बाजूला. आता मला सांग, हे y² मी ॲज इट इज लिहिलं की नाही. आता इथं अधिक 5y आहे की नाही. बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर काय होते? अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, गुणाकार असेल तर भागाकारामध्ये जातं, भागाकारामध्ये असेल तर गुणाकारामध्ये. या क्रिया लक्षात ठेवायच्या. कधी? उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे येत असताना. आता हे उजवीकडून डावीकडे येणार आहे. आता हे इकडे येणार म्हणजे अधिक 5y कसं होणार? वजा 5y. हे वजा 10 पण इकडे येणार आहे. कसं येणार मग? वजा 10 इकडे आल्यानंतर अधिक 10 बरोबर काय लिहिलं आपण? 0. हे समीकरण आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहून घेतलं की नाही. y² इथे एक्सचा वर्ग आहे. एक्सच्या ऐवजी इथं कोणतंही चल चालतं बरं का. y, z, a, b, c, d कोणतंही चल आलं तरी ते चालतं. आता बघा, पहिलं ax² आहे की नाही. इथं y² आहे, इथं bx आहे, इथं 5y आहे, c आहे, 10 आहे. आता ह्याचा सर्वात मोठा घातांक बघा बरं काय आहे. सर्वात मोठा घातांक 2 आहे की नाही. याचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. हे ax² अधिक bx अधिक c या सामान्य रूपाप्रमाणे आहे, म्हणून काय म्हणणार? हे समीकरण वर्ग समीकरण आहे. काय लिहिणार? सर्वात मोठा घातांक 2 असल्यामुळे म्हणून हे
वर्ग समीकरण आहे. समजलं ना? चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघणार आहोत. त्यातला काय आहे बघा. y वर्ग अधिक 1/y बरोबर 2. हा जो प्रश्न आहे की नाही, आता पहिल्यांदा या समीकरणाला आपण सरळ रूप लिहून द्यायचं. तर छेदात y आहे, मला छेदात y नको आहे. मग मी काय करणार, या समीकरणाला y न गुणणार. ह्याला मी म्हणणार समीकरण 1 आणि मी लिहिणार समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस y ने गुणू. समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस y ने गुणू. आता बघा, हे समीकरण 1 y वर्ग आहे, ह्याला y ने गुणलं तर काय होतं, y वर्ग गुणिले y अधिक y गुणिले 1/y येणार. बरोबर आहे की नाही? बरोबर 2 गुणिले y येणार. आता y गुणिले y वर्ग, इथं ऑलरेडी 2y आहेत, अजून एक y आला म्हणजे yचा घन झाला. बरोबर की नाही? अधिक ह्या yला हे y कॅन्सल झालं, राहिलं काय, फक्त 1. बरोबर 2 गुणिले y काय आलं, 2y अधिक 2y इकडे आल्यानंतर काय होणार, वजा 2y. y घन अधिक 1 वजा 2y बरोबर 0. आता बघा, इथे लक्ष द्या व्यवस्थित. आता बघा, इथे yचा सर्वात मोठा घातांक किती आहे बरं, yचा सर्वात मोठा घातांक 3 आहे आणि म्हणून हे काय आहे, वर्ग समीकरण नाही. मग असं लिहायचं, या सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. समजलं? आता पुढचा प्रश्न बघूया आपण लगेच. हा बघा, चौथा प्रश्न आहे. x अधिक 1/x बरोबर वजा 2. आता परत इथे काय आहे हो, परत इथे ह्या समीकरणाच्या छेदामध्ये x आहे आणि मला ते x नको आहे. मग मी काय करणार, या समीकरणाच्या दोन्ही बाजूला x न गुणणार. बरोबर की नाही? चला, काय करणार मी, समीकरणाच्या दोन्ही बाजूस कशानं गुणणार आहे, जे मला नको आहे त्यानं गुणायचे. ते x आहे, मला x नको आहे, म्हणून कशानं, x ने गुणूया. ओके. आता बघा, ह्याला x न गुणल्यानंतर काय होणार, हे x गुणिले x, हे अधिक ॲज इट इज. परत ह्याला पण x न, प्रत्येक पदाला गुणायचं, x न गुणायचं. इथे x लिहिलं, गुणिले 1/x बरोबर वजा 2 गुणिले x. आता बघा, x गुणिले x वर्ग अधिक ह्या xला हे x कॅन्सल, राहिलं काय, फक्त 1 बरोबर वजा 2 गुणिले x वजा 2x. आता वजा 2 मला इकडं नको आहे, ते मी इकडे घेणार. हे वजा आहे, इकडं आल्यावर काय होणार, अधिक x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. हे तुम्ही म्हणाल मॅडम 2x इथं का घेतलं, इथं का घेतलं नाही. तर बघा, x वर्ग अधिक 1 नंतर मी इथं अधिक 2x घेतलं बरोबर 0. ओके, तुमच्या म्हणण्यानुसार मी इकडं घेतलं, हे शेवटी 2x घेतलं. पण माझं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप असं आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. सर्वात पहिल्यांदा x चलाचा घातांक मला 2 पाहिजे म्हणून इथं 2 घेतला. त्यानंतर मला चलाचा घातांक 1 पाहिजे, इथं 1 होतं. आपण ह्या बाजूच्या सर्व संख्या बदलू शकतो. आपण या बाजूचे एकाच बाजूचे चल पाठीमागे पुढे करू शकतो. मला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात व्यवस्थित लिहायचं होतं म्हणून मी ही 2x इकडे घेतलं. x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0 मिळाला आपल्याला. आणि हे काय आहे, वर्ग समीकरणाचं हे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे, कारण या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे, 2 आहे. मोठा घातांक 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघणार आहोत आपण लगेच. काय आहे, हे आपल्याला समीकरण दिलं आहे, m अधिक 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे m वजा 2. आता हे वर्ग समीकरण आहे की नाही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहिल्यांदा काय करायचं, या 2 ब्रॅकेटचा 2 कंसांचा गुणाकार करून घ्यायचा. खूप सोपं आहे बघा. हे 2 कंस आहेत की नाही, हे पहिल्या कंसातलं पहिलं पद आहे असं लिहायचं m, त्यानंतरचा दुसरा कंस आहे असा m वजा 5,
त्यानंतर पहिल्या कंसातलं दुसरं पद चिन्हासहित लिहायचं. +2 दुसरा कंस आहे असं. m-5 बरोबर 0. आता m गुणिले m किती आलं बरं? m² वजा 5 गुणिले m 5m अधिक 2 गुणिले m 2m वजा 5 दोन्ही 10 बरोबर 0. हे m² आहे असं. आता ह्या दोन्हीचे चल समान आहेत की नाही, म्हणून याचे आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. मग काय करूया, हे मोठ्या संख्ये बघा 5मधून 2 आपण वजा करूया. आता ह्या 2ला अधिक चिन्ह आहे, पण 2मधून 5 जात आहे का? जात नाही. म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता 5 अधिक 5मधून 2 गेल्यावर किती राहतं? 3 राहतं. म्हणून इथं 3 लिहिलं. हे m आहे असं आणि हे वजा चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह आहे असं द्यायचं. त्यानंतर पुढं -10 बरोबर 0. झालं की नाही बघा, किती सोपं आहे. आता मला सांगा, हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये हे समीकरण आहे की नाही? बघा mचा वर्ग आहे, इथं x वर्ग आहे, 3m इथं x, इथं चिन्ह अधिक वजा असतील तर चालतात बरं का, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त m² ह्या पद्धतीमध्ये ह्या सामान्य रूपाप्रमाणे ते दिसलं पाहिजे, आहे की नाही? मग आता काय लिहिणार? या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. ओके. त्यानंतर बघा आता 6वा प्रश्न काय आहे बघा तुमचा. m³ अधिक 3m² वजा 2 बरोबर 3m³. हा प्रश्न आता काय करूया बघा. पहिल्यांदा हे जे आहे बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ते एकाच बाजूला घ्यायचं, उजव्या बाजूचं सगळं डाव्या बाजूला. चला, m³ आहे असं लिहिलं, अधिक 3m² आहे असं लिहिलं, वजा 2 आहे असं लिहिलं, अधिक 3m³ इकडं आल्यानंतर वजा 3m³ होणार बरोबर का. अधिक 3m³ काय झालं? वजा 3m³. आता बघा इथं 3m² मी अगोदर लिहिते, त्यानंतर अधिक m³ वजा 3m³, हे वजा 3m³ इकडे आलेली इथं लिहिलं, त्यानंतर वजा 2 आहे असं बरोबर 0. 3m² आहे असं. आता अधिक m³ वजा 3m, इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे एक असतो की नाही. मग हे चल समान आहेत, म्हणजे 3 वजा 1 किती झालं? 2 झालं. आणि 3ला वजा चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं. 3 वजा 1 2, 2m³ वजा 2 बरोबर 0. आता मला सांगा, हे काय समीकरण मिळालं? 3m² वजा 2m³ वजा 2 बरोबर 0. आता नीट बघा या समीकरणाकडे, नीट बघा. याचा सर्वात मोठा घातांक किती आहे हो? सर्वात मोठा घातांक हा 3 आहे की नाही? जर सर्वात मोठा घातांक 3 असेल तर दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण असतं का हो? सांगा बरं. नाही, बरोबर की नाही? जर समीकरणाचा सर्वात मोठा घातांक 3 असेल तर ते वर्ग समीकरण नसतं. म्हणून काय लिहिणार? हे समीकरण वर्ग समीकरण नाही. तर चला, आता आपले पहिले 2 प्रश्न बघून झालेले आहेत. आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत. काय प्रश्न आहे बघा. खालील समीकरणे ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a, b, c च्या किमती ठरवा. पहिलं काय आहे? 2y बरोबर 10 वजा y². चला, पहिलं गणित आपण सोडवूया. ax² अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहायचं आहे. कशात लिहायचं आहे? ax² अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहायचं आहे आणि a, b, c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता बघा, हे 2y बरोबर 10 वजा y² आहे की नाही? आता हे 2y मी आहे असं लिहिलं, अधिक 10 आहे उजव्या बाजूला, मला डाव्या बाजूला आणायचं आहे. मी काय करणार? वजा 10 लिहिणार बरोबर की नाही? इथं वजा y² आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? अधिक y².
बरोबर 0. आता हे सगळे उजव्याच बाजूला आहेत, त्यामुळे मला हवं तसं मी त्यांना अरेंज करू शकते. मला वाय वर्ग इथं एक्स वर्ग आधी आहे म्हणून मला वाय वर्ग अगोदर हवा आहे, मी असं लिहिणार वाय वर्ग. नंतर मला फक्त एकच ज्या चलाचा घातांक 1 आहे ते पद हवं आहे. इथं ह्याचा घातांक 1 आहे की नाही म्हणून मी काय लिहिणार अधिक 2y आणि नंतर वजा 10 बरोबर 0. हे मी लिहिलं कशात? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात मी हे समीकरण तयार केलं. आता या समीकरणाची तुलना, ह्याला समीकरण 1 म्हणावं तर, आणि लिहा या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करू. आता बघा, हे जे समीकरण आहे वाय वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. आता हे जे तुला ह्याच्याशी करायचे आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. आता बघा, मला एच्या किमती लिहायच्या आहेत. ए बरोबर इथं एक्स वर्ग आहे की नाही, मग ह्या एक्स वर्गच्या ठिकाणी वाय वर्ग आहे. ह्या वाय वर्गचा सहगुणक काय हो? इथं 1 2 3 4 काहीच नाही, म्हणजे काय असतं माहिती आहे आपल्याला? 1 असतं. म्हणून एची व्हॅल्यू किती मिळाली? 1. ओके. आता आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे. बी बरोबर, आता हे एक्स आहे की नाही, तसं इथं वाय आहे. ह्या एक्सचा सहगुणक बी आहे, म्हणजे वायचा बीची व्हॅल्यू काय असणार आहे? वायच्या शेजारची व्हॅल्यू बीची. मग बी बरोबर किती आलं? 2. आता इथं सी आहे. आता हे लिहित असताना बघा चिन्हासहित लिहायचं. इथं वजा 10 आहे की नाही, मग सीची व्हॅल्यू लिहित असताना वजा 10 ॲज इट इज लिहायचं. आपण हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहिलं. ए बी सीच्या व्हॅल्यू पण लिहिल्या. चला आता आपण त्यातलं दुसरं गणित बघूया काय आहे. एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता बघा, हे जे गणित आहे की नाही, हे गणित सोडवायसाठी तुम्हाला पहिल्यांदा सूत्रपाठ पाहिजेत. कोणतं सूत्रपाठ पाहिजे? आता एक्स वजा 1 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग. हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे बाळांनो. काय आहे हे सूत्र सांगा बरं? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. हे सूत्र पाठ असेल तरच हे गणित सोडवता येतं. आता बघा, एचा वर्ग म्हणजे इथे एक्स आहे, एक्सचा वर्ग येणार म्हणून याची फोड करायची. एक्सचा वर्ग वजा आहे असं 2ab आहे म्हणून 2 गुणिले एक्स गुणिले 1 केलं काय येणार आहे? 2x. परत अधिक बीचा वर्ग म्हणजे अधिक 1चा वर्ग 1 बरोबर 2x अधिक 3. हे एक्स वर्ग आहे असं लिहिलं. हे एक्स वर्ग आहे असं लिहिलं. हे वजा 2x पण आहे असं लिहिलं. अधिक 2x इकडे आल्यानंतर काय झालं? वजा 2x अधिक 1 आहे असं, व अधिक 3 बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला आल्यानंतर काय झालं? वजा 3 बरोबर 0. आता कुठं काय कॅन्सल होतं बघा, एक्स वर्ग आहे असं, वजा 2x वजा 2x दोन्हीला समान चिन्ह आहे म्हणून बेरीज करून समान चिन्ह द्या. वजा दोन्हीला समान चिन्ह आहे, दोन्हींची बेरीज करा. 2 अधिक 2 4, दोन्हीला समान चिन्ह आहे म्हणून वजा 4x अधिक 1 वजा 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि लहान संख्येचं चिन्ह द्या. मोठी संख्या 1 आहे की 3 आहे? 3 आहे, ज्यातून लहान संख्या वजा करा. 3 वजा 1 2. 3ला चिन्ह कुठलं आहे? वजा, म्हणून वजा चिन्ह येणार बरोबर 0. हे जे आहे ते वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये आलं की नाही. आता ह्याची तुलना याच्याशी करायची. कशाची? एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. याच्याशी याची तुलना करायची आणि एच्या किमती लिहायच्या. ए बरोबर काय येणार आहे इथं? एक्स वर्गला सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 येणार. बी बरोबर काय येणार? इथं बघा वजा 4 आणि सी बरोबर काय येणार? वजा 2. याप्रमाणे दुसरा प्रश्न सोडवून झाला आहे. आता आपण प्रश्न तिसऱ्यातला तिसरा प्रश्न पाहूयात काय आहे. हा आहे तिसरा प्रश्न. आता बघा इथं काय करणार आहे आपण? हे एक्स वर्ग अधिक 5x ॲज इट इज लिहून घेतलं बरोबर चिन्ह आहे असं. हे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून यात कंसाच्या आत वजा चिन्हानं गुणून घ्यायचं. वजा गुणले 3 वजा 3 वजा गुणिले वजा अधिक x होणार. आता हे इकडच्या बाजूच्या सगळ्या जे पद आहेत ते इकडे घ्या. एक्स वर्ग
अधिक 5x वजा 3 आहे ते अधिक 3 झालं, अधिक x आहे तिकडे आल्यानंतर काय झालं वजा x बरोबर 0. तर x वर्ग आहे असं अधिक 5x वजा x, 5x मधून 1x गेले तर काहीच नाही म्हणजे 1 असते की नाही. 5 मधून 1 गेलं 4 राहिलं, मोठ्या संख्येला अधिक चिन्ह 4x अधिक 3 बरोबर 0. आता हे जे समीकरण आपल्याला मिळाले ते समीकरण x वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0 हे ax वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी तुलना करायची. कशाशी? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. या वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी या समीकरणाची तुलना करायची आहे. या रूपात आपण हे लिहिलेलं आहे. आता a, b आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. a म्हणजे काय असणार आहे? ह्याचा सहगुणक x वर्गचा ज्या चलाचा वर्ग आहे त्याचा सहगुणक म्हणजे a असतो. काय इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. b म्हणजे काय आहे? याचा सहगुणक 4 आणि c म्हणजे काय आहे? याचा सहगुणक 3. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय आहे लगेच. 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. आता हे इकडे घ्या पटापट. 3m वर्ग आहे असं लिहिलं, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूची सर्व पदं डाव्या बाजूला घेऊया आपण. अधिक 2m वर्ग आहे आल्यानंतर वजा 2m वर्ग झालं, वजा 9 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यानंतर अधिक 9 झालं बरोबर 0. 3m मधून हे m वर्ग चल समान आहे की नाही म्हणून 3 वजा 2 करायचं. 3 वजा 2 किती? 1 लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. आणि हे चल आहे असं m वर्ग अधिक काय राहिलं बघा इथं 9 बरोबर 0. पण हे आपल्याला कसं लिहायला सांगितलं त्यांनी? वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहायला सांगितले. हे असं वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. मग काय करायचं? जे पद नाही ते 0 लिहायचं. m वर्ग आहे असं अधिक, आता हे bxचं पद नाही म्हणून 0x लिहायचं अधिक 9 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये. आता a b c च्या व्हॅल्यू आपल्याला लिहायचे म्हणजे ह्या mचा सहगुणक काय आहे सांगा बरं? काहीच नाही म्हणजे 1 आहे, bचा सहगुणक 0, cचा सहगुणक इथं काय आहे 9, c काय आहे 9 झाला. चला प्रश्न 4 झाला. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 5 काय आहे? p कंसात 3 अधिक 6p बरोबर वजा 5. आता p न कंसाला गुणून घ्या. p गुणले 3 3p अधिक 6p गुणिले p 6p वर्ग. ह्या p न एकदा 3 ला गुणायचं 3p लिहिलं, ह्या p न एकदा 6p ला गुणायचं 6p वर्ग बरोबर वजा 5. आता वजा 5 इकडे घ्या बघू. 3p आहे असं अधिक 6p वर्ग वजा 5 इकडे आल्यानंतर अधिक 5 बरोबर 0. आता बघा आपल्याला हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपानुसार लिहायचं आहे म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c नुसार लिहायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्याची कोटी 2 आहे, ज्याच्या डोक्यावर 2 लिहिले ते अगोदर लिहायचे म्हणून काय करूया 6p वर्ग अगोदर लिहूया. नंतर ज्याचा घातांक 1 आहे ते लिहायचं आहे अधिक 3p अधिक 5 बरोबर 0. हे आपण लिहिलं ना वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहिलं ना. आता a b c च्या व्हॅल्यू लिहायच्या. a बरोबर याचा सहगुणक 6, b बरोबर याचा सहगुणक 3, c बरोबर इथं किती आहे 5 झालं. a b c च्या व्हॅल्यू लिहिल्या आणि दिलेलं समीकरण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात हे लिहिलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे? 6वा प्रश्न घ्यायचा आहे. प्रश्न तिसऱ्यातला 6वा प्रश्न आहे हा सराव संच थोडा मोठा आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल. x वर्ग वजा 9 बरोबर 13. आता बघा हे 13 इकडे घ्यायचं मला. x वर्ग आहे असं वजा 9 अधिक 13 इकडे आल्यानंतर काय झालं हो वजा 13 झाले की नाही बरोबर 0. आता बघा x वर्ग ह्या दोन्हीची चिन्ह समान आहेत की नाही, वजा वजा दोन्हीची ही चिन्ह कशी आहेत समान आहेत. त्यामुळं ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि समान चिन्ह बेरीज करून समान चिन्ह म्हणजे वजा चिन्ह. 13 अधिक 9 किती 22 बरोबर 20. मला हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहायचं आहे असं लिहायचं आहे. पण इथे bx नाहीच आहे याच्यामध्ये म्हणून काय लिहिणार मी x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. आता a b c च्या व्हॅल्यू लिहा. a बरोबर ह्या x वर्गचा सगुणक काय आहे 1 आहे, b बरोबर इथं काय आहे बघा 0 आणि c बरोबर इथं काय आहे वजा 22. अशा पद्धतीने आपला प्रश्न तिसराही सोडवून झालेला आहे.
आता प्रश्न 4, प्रश्न 5 आणि प्रश्न 6 राहिलेला आहे. चला प्रश्न 4 घेऊया आपण. काय प्रश्न आहे बघा 4. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. आता हे वर्ग समीकरण दिले आणि हे x बरोबर दिलेल्या ज्या किमती आहेत ती वर्ग समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवायचं आहे. चला आपण ठरवूया. पहिलं त्यातलं एक्झाम्पल मी लिहून घेतलेलं आहे. तर पहिलं उदाहरण, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. पहिल्यांदा आपण x बरोबर 1 घेऊया. मग x बरोबर 1 काय करायचं, ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. x बरोबर ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. आता समीकरण लिहून घ्या. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. ह्या समीकरणात जिथं x दिसते तिथं 1 लिहायचं. इथं x आहे की नाही, इथं 1चा वर्ग लिहिलं. अधिक 4, इथं x आहे, मी काय लिहिलं 1. वजा 5 बरोबर 0. 1चा वर्ग किती आला 1. अधिक 4 गुणिले 1 4. हे वजा 5 आहे असं बरोबर 0. आता बघा 4 अधिक 1 किती झालं 5. 5 वजा 5 0. हे 0 बरोबर 0. ह्याचं उत्तर जर 0 आलं तर काय लिहिणार, x बरोबर 1 ही या समीकरणाची उकल आहे. आता x बरोबर 1 झाला तर x बरोबर वजा 1 घेऊया. x बरोबर वजा 1 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. काय समीकरणात दिलेलं, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 हे समीकरण आहे. काय सांगितलं मी, जिथं x आहे तिथं दिलेली किंमत ठेवायची. आता वजा 1 आहे, मग 1 होतं. वजा 1चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5 बरोबर 0. काय केलं मी, जिथं जिथं x आहे तिथं वजा 1 लिहिले. वजा 1चा वर्ग 1 अधिक 4. आता अधिक गुणले वजा काय होणार आहे, वजा होणार आहे बरोबर. अधिक गुणले वजा वजा, 4 गुणले 1 4 वजा 5 बरोबर 0. आता 1 वजा 4 वजा 3 वजा 5 बरोबर 0. समान चिन्ह आहे, बेरीज करून समान चिन्ह द्या. वजा 8 बरोबर 0. आता ह्या दोन्ही बाजू समान आल्या का, आल्या नाहीत. इकडे पण 0 आणि इकडे पण 0 आहे का, नाही. म्हणून काय म्हणणार, x बरोबर वजा 1 ही या समीकरणाची उकल नाही. उकल नाही. दोन्ही बाजू 0 0 समान आल्या तर उकल आहे. दोन्ही बाजू वेगवेगळ्या आल्या, 0 आल्या नाहीत तर उकल नाही. पुढचा प्रश्न काय आहे बघा त्यातला. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 आहे. m बरोबर 2 आणि m बरोबर 5 दोन्ही उकल आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. काय करायचं, समीकरणामध्ये पहिल्यांदा m बरोबर 2 ही किंमत ठेवायची आहे. म्हणून काय करूया, m बरोबर 2 ही किंमत दिलेल्या समीकरणात ठेवू. समीकरण लिहून घ्या. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. mच्या ठिकाणी काय ठेवणार आहे आपण, 2. जिथं m दिसेल तिथं 2 ठेवायचे. 2 कंसात 2चा वर्ग वजा 5 कंसात 2 बरोबर 0. 2 आहे असं, 2चा वर्ग किती येतो 4 वजा 5 दोन्ही 10 बरोबर 0. 4 दोन्ही किती झालं 8 वजा 10 बरोबर 0. 8 वजा 10 वजा 2 बरोबर 0. 10 मधून 8 वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, वजा 2 आलं. दोन्ही बाजू असमान आल्या म्हणून काय म्हणणार तुम्ही, m बरोबर 2 ही या समीकरणाची उकल नाही. m बरोबर 2 ही या समीकरणाची उकल नाही. पुढं काय सांगितलंय, m बरोबर 5/2 हे ठेवायचं आहे. परत समीकरण लिहा. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0.
या समीकरणात यम बरोबर काय ठेवूया 5/2. चला हे समीकरण जिथं यम दिसतंय तिथं 5/2 लिहा. 2 आहे असं. हे 5/2चा वर्ग वजा 5/2 बरोबर 0. आता बघा ह्या 2ला हे 2 कॅन्सल करता येतं, केलं जातं, पण तसं करायचं नाही. हे 2 आहे असं लिहायचं आणि अगोदर काय करायचं, 5चा वर्ग करायचा 25, त्यानंतर ह्या 2चा वर्ग करायचा 4 वजा हे 5 अंशाचा गुणाकार करा, छेदाचा गुणाकार करा. 5 25/2 आहे असं. मग आत्ता ह्या 2ला 2 घालवायचं. बे एके बे, बे दोन्ही 4 इथे घालवायची, इथे घालवायचं नाही, इथे घालवलं तर चुकतं. बे एके बे, बे दोन्ही 4. मग काय आलं 25/2 वजा 25/2 बरोबर 0. आता बघा दोन्ही बाजू, आता दोन्हीचे छेद समान आहेत, अंशांची वजाबाकी करा. काय आली 0 बरोबर 0. दोन्ही बाजू समान आले की नाही 0 0. म्हणून काय म्हणणार तुम्ही, यम बरोबर 5/2 ही या समीकरणाची उकल आहे. ही या समीकरणाची उकल आहे. त्यानंतर या सराव संचमधला आपण प्रश्न 5वा बघणार आहोत. 2च प्रश्न आहेत, प्रश्न 5 आणि प्रश्न 6. आणि हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत बरं का. हे दोन्ही प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी, बोर्ड परीक्षेसाठीही खूप इम्पॉर्टंट आहेत. जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचं एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. हे खूप सोपं असतं बरं का. फक्त हे समीकरण बघूनच तुम्ही घाबरता, हे काही अवघड नाही. हे जे समीकरण दिले ते आहे असं लिहून घ्यायचं आणि x बरोबर 3 सांगितले ना तेही लिहून घ्यायचं. बघा मी समीकरण इथं आहे असं लिहून घेतले आणि x बरोबर 3 लिहिले. आता काय करायचं, जसं हे x ची व्हॅल्यू 3 दिले की नाही, एक मूळ आहे म्हणजे काय, xच्या ठिकाणी 3 ठेवायचं एवढंच. इथं जिथं x दिसतंय तिथं 3 ठेवायचं. चला k आहे, xच्या ठिकाणी ठेवलं मी 3चा वर्ग वजा 10 आहे असं, एकच्या ठिकाणी ठेवलं 3 अधिक 3 बरोबर 0. आता बघा के आहे असं, 3चा वर्ग किती हो 9 वजा 10 गुणिले 3 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0. आता बघा 9 गुणिले के म्हटल्यावर आपण म्हणतो की नाही 9k. आता 30मधून 3 गेलं, काय करायचं, ह्या संख्येला प्लस चिन्ह आहे परंतु अधिक आहे, पण हे मोठ्या संख्येतून नेहमी लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 30मधून 3 गेले 27 राहिले आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह बरोबर 0. मला तर के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ह्या सगळे मला बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घालवावं लागणार आहे. मग पहिल्यांदा काय करूया, फक्त 9k इथं ठेवूया, 27ला दुसऱ्या बाजूला घालूया उजव्या बाजूला. इथं वजा 27 आहे, दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होणार होते अधिक 27 बरोबर की नाही. अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. त्यानंतर काय करू, आता मला फक्त के पाहिजे. मग हे 27 आहे असं लिहूया. 9 आणि के मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. आता 9ला मी बरोबर चिन्हाच्या इकडं घालवणार आहे. ते 9च्या कशा 27च्या कशा जाणार बघा करात. 9 9 9 त्रिक 27. के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3. किती सोपा आहे बघा, 3 मार्काला पडणारा प्रश्न आहे परीक्षेला, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. किती सोपा प्रश्न आहे. के ची व्हॅल्यू आपण किती काढली 3. आता शेवटचा प्रश्न एक राहिला आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि कृती पूर्ण करायला तुम्हाला परीक्षेला 100% पडतोच. बघा काय प्रश्न आहे. 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या समीकरणाचं वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मोस्ट IMP क्वेश्चन आहे बरं का हा. आता हे समीकरण ॲज इट इजला लिहून घ्यायचं. त्यानंतर एक मूळ किती सांगितले वजा 7/5. इथे काय लिहिणार वजा 7/5. आता यम बरोबर या ठिकाणी कोणती किंमत ठेवायची तर वजा 7/5 ही किंमत ठेवायची. आता इथं 5 गुणिले इथं काय लिहिणार वजा 7/5चा वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7/5. हे कसं सोडवायचं बघा. हे समीकरण आहे की नाही 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. जिथं जिथं यम दिसतंय तिथं वजा 7/5 आपल्याला ठेवायचं आहे. इथं यम आहे की नाही 5 वजा 7/5 याचा वर्ग अधिक 2 वजा 7/5चा वर्ग अधिक k बरोबर 0. आता 5 आहे असं, 7चा वर्ग 7 49, छेदात 5 आहे, 5चा वर्ग आहे 25. ह्या कंसाचा वर्ग करत असताना अंशाचाही वर्ग करायचा, छेदाचाही वर्ग करायचा. अधिक 2 आहे असं, इथं वर्ग नाही बरं का.
आता 2 बघा, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार होणार आहे. इथं 2 गुणिले -7 येणार, छेदात 1 गुणिले 5 अधिक के बरोबर 0. आता बघा इथं भाग घालवतो आपण. 5 एके 5, 5 5 25, 49/5 आलं. अधिक गुणले वजा येणार. 7 दोन्ही 14, 5 एके 5 अधिक के बरोबर 0. आता 49मधून 14 वजा करा बरं. 9मधून 4 गेले, 5 राहिले, 4मधून 1 गेले, 3 राहिले, भागिले 5 आहे. असं समान छेद आहे म्हणून अंशांची वजाबाकी केली. इथं वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह, अधिक के बरोबर 0. बघा आता 5 एके 5, 5 सत्ते 35. आता इथं 7ला चिन्ह कुठे ना वजा, अधिक के बरोबर 0. मला केची व्हॅल्यू पाहिजे, -7 तिकडे घालवा, के बरोबर +7. म्हणजे केची व्हॅल्यू मला काय मिळाली सांगा बरं. केची व्हॅल्यू मिळाली 7. जर व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपला गणित भाग 1 वर्गसमीकरणमधला पहिला सराव संच 2.1 कंप्लीट सोडवून झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.